नागपुर में भ्रष्टाचार पर एसीबी का बड़ा एक्शन देखने को मिला है। लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यानी एसीबी ने पिछले 4 दिनों में 4 अलग अलग कार्रवाई करते हुए 4 सरकारी कर्मचारियों को रिश्वत लेते रंगे हाथों पकड़ा है। पहला मामला पांचपावली स्थित इसी दवाखाने का है, जहां कनिष्ठ सहायक हर्षल कस्बे को 3,000 रुपये की रिश्वत लेते पकड़ा गया। दूसरा मामला सावनेर के राजस्व महसूल कार्यालय का है। यहां सकल इंस्पेक्टर प्रवीण मेश्राम ने 75,000 की रिश्वत मांगी थी। पहले शिकायतकर्ता से 50,000 नकद लिए, फिर बाकी 25,000 लेते हुए एसीबी ने रंगे हाथ दबोचा। तीसरा मामला वर्धा का है, जहां जल संपदा विभाग के तकनीकी अभियंता रविंद्र वानखेड़े को 20,000 की रिश्वत लेते गिरफ्तार किया गया। इस पूरी कार्रवाई की जानकारी एसीबी के पुलिस अधीक्षक डॉक्टर दिगंबर प्रधान ने दी है। एसीबी की लगातार कार्रवाई से भ्रष्ट अधिकारियों में हड़कंप मचा हुआ है। गेल्या 4 दिवसांमध्ये अँटी करप्शन ब्युरो नागपूर परिक्षेत्र यांच्या मार्फत 4 कारवाया करण्यात आल्या आहेत। 4 सापळे रचून आरोपींना अटक केली आहे। त्यातला एक आहे ईएसआय हॉस्पिटल म्हणजे राज्य कामगार विमा हॉस्पिटल येथील कनिष्ठ सहाय्यक श्री हर्षल कसबे यांना 3,000 रुपये घेताना अटक केली आहे। त्यामध्ये एक तक्रारदार महिला जी आहे त्यांच्या वैद्यकीय प्रतिपूर्ती बिलासाठी कागदपत्र बनवून देण्यासाठी ही मागणी होती आणि त्यात लाच स्वीकारली आहे। दुसरा आहे एक प्रवीण मेश्राम नावाचा एक सर्कल इन्स्पेक्टर किंवा रेव्हेन्यू इन्स्पेक्टर आहे। त्याच्यावरती 25,000 रुपये घेताना रंगेहात पकडलंय आणि 50,000 रुपये पूर्वी घेताना सुद्धा त्यांनी घेतल्याचं मान्य केलंय। आणि त्यामध्ये हा प्रवीण मेश्राम याने म्युटेशन किंवा फेरफार नकाशा करण्यासाठी ही रक्कम घेतली आहे। तिसरी कारवाई आहे वर्ध्याची काल झाली। त्या वर्ध्याच्या कारवाईमध्ये एक ड्रायव्हर, त्या ड्रायव्हर तक्रारदार जो आहे एसटी मधला ड्रायव्हरनी त्याची बदली, त्याचं काय ते हार्टचं ऑपरेशन झालं होतं आणि त्यासाठी म्हणून त्यांनी त्यातल्या त्यात रिझनेबल ठिकाणी म्हणजे त्रास फार होणार नाही अशा ठिकाणी बदली मागितली होती। ती बदली करून देण्यासाठी म्हणून 20,000 रुपये घेताना कनिष्ठ सहायकाला अटक केली आहे। आणि परवाच एक ट्रॅप झालाय 3-1 दिवसांपूर्वी, त्याच्यामध्ये रवींद्र वानखेडे नावाचे एक जलसंपदा विभागाचे यांत्रिक विभागातले अधीक्षक अभियंता आहेत। त्यांना 70,000 रुपये बिलाची रक्कम अदा करण्यासाठी म्हणून 2% प्रमाणे 70,000 रुपये घेताना अटक करण्यात आली आहे। नागपूर एसीबी मार्फत मी नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी नागपूर एसीबी वरती अधिक विश्वास ठेवा। त्यांनी कोणीही लोकसेवक, सरकारी कर्मचारी कुठल्याही कामासाठी लाच मागत असेल तर बिनधास्त आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा। 100% त्यांचं नाव गोपनीय ठेवलं जाईल। दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं लाचेमध्ये जी रक्कम अडकते ती रक्कम 1 महिन्याच्या आत परत देण्याची जबाबदारी आमची आहे। आणि त्याचं अडलेलं काम जे असेल ते अडलेलं काम रीतसर पूर्ण करून देण्याची जबाबदारी सुद्धा आम्ही घेतो। त्यामुळे लोकांनी विश्वासानं आमच्याकडे यावं, त्यांचं काम निश्चित करून दिलं जाईल। धन्यवाद।